महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67वा वर्धापन दिन ठाणे महापालिकेतर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाचपाखड येथील पालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सकाळी 7:15 पालिका महापौर शर्मिला पिंपळकर यांनी राष्ट्रध्वज फडकावून मानवंदना दिली. राष्ट्रगीत आणि राज्यगीत यांच्या सुरावटींच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त सौरभराव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली. ध्वजवंदनानंतर महापौर शर्मिला पिंपळकर, पालिका आयुक्त सौरभराव यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त गुणवंत सफाई कामगारांचा सत्कार करण्यात आला. ललिता जाधव, कमल सोनावणे, गीता लिचिते, सुनील घोलप, संतोष केळसकर, सविता बोरकर, पुष्पा पाटील, विघ्नेश वागडले, प्रशांत सपकाळ, मारुती बोडके या 10 सफाई कर्मचाऱ्यांना शाल, सन्मानचिन्ह आणि तुळशीचं रोप देऊन सन्मानित करण्यात आलं. तसंच ठाणे अग्निशमन विभागात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना गृहमंत्रालयाने सन्मानित केलं. या कर्मचाऱ्यांमधील अग्निशमन केंद्र अधिकारी प्रदीप पाटील, नितीन शिंदे, संदीप कदम, दिनेश पाटील, सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी आनंदा पावणे, बालू मुंडे, जितेंद्र चुरमुरे, संदीप लांजेकर, दीपक सोनावणे, नंदकिशोर बागुल इत्यादींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. ध्वजवंदन सोहळ्यानंतर कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महनीय व्यक्तींच्या प्रतिमांना महापौरांनी आणि आयुक्तांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि कोटनाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी, तर ठाणे स्टेशन येथील पुतळ्याला डॉ. मिताली संचेती यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळेला उपायुक्त जीजी गोदेपुरे आणि सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, महेश कुमार जामनोर उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त 10 गुणवंत सफाई कामगार अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.